शो जे आहे त्याला बाहेर काढल्याची माहिती मिळते. जवळपास 250हून जास्त जण त्या झालेल्या घटनाही अत्यंत दुःखदायक आणि त्याच्यात ज्या 250 लोक ऑन द स्पॉट गेलेत प्लस त्या हॉस्टेलमधून काही लोक गेले असं कानावर फायनल नंबर मला वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत क्लिअर होईल. अतिशय धक्कादायक घटना आहे आणि त्याच्यात माझे एक सहकारी विजय रुपानीजी गेले. विजय रुपानीजी यांनी राज्यसभेत एकत्र काम केलं. त्यानंतर रुपानीजी राज्यसभा सोडून मुख्यमंत्री म्हणून गुजरातला गेले. त्यानंतर अनेक वर्ष अतिशय रुपानी फॅमिलीचे नावाचे कौटुंबिक संबंध अतिशय सुसंस्कृत पाणी. विजय रुपानी त्या क्रॅशमध्ये होते. मला विश्वासच बसत नाही. दुर्दैवी आणि मी मनापासून देवाचरणी एवढीच प्रार्थना करेन की त्या सगळ्या कुटुंब त्यांच्यावर एवढं मोठं संकट कोसळलं आहे त्यांना ताकद देऊ आणि जे आपल्यातून या दुर्घटनेत गेले त्यांना मनापासून श्रद्धांजली सगळ्यात पासून जे आहे फार बघतो जे आहे ते ब्रिटनला जाणार होतं. जवळपास 1.5 लाख लिटर फ्युएल जे आहे ते विमानामध्ये होतं. लांब विमानाची मला वाटतं आपण कोणीही जोपर्यंत ऑफिशियली भारत सरकारचं स्टेटमेंट येत नाही, सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाचं स्टेटमेंट येत नाही, काही तर्क काढणं योग्य होणार नाही. ॲक्सिडेंट झालेला आहे तो कशामुळे काय झाला याची अर्थातच इन्क्वायरी होईल. माझा विश्वास आहे की राममोहन नायडू जे जबाबदार मंत्री आहेत, युवा मंत्री आहेत, चांगलं कामही करत आहेत. त्यामुळे माझा विश्वास आहे सविस्तर त्याची इन्क्वायरी काही भविष्यामध्ये असं यांना आत्ताच ॲक्सिडेंट झाला आहे. जरा रिपोर्ट घेऊन द्या. रिपोर्ट आल्यानंतरच बघू काय होतं. काही क्रू मेंबर महाराष्ट्राच्या देखील असल्याची माहिती मिळते. आपण माडिकांची सुनील तटकरेंची देखील नातेवाईक आहे ते यामध्ये आठची माहिती मिळते. सुनील तटकर देखील अहमदाबादला दिसतात. अतिशय अस्वस्थ करणारी दुर्दैवी अशी ती घटना आहे की ज्या 250 फॅमिली आणि ज्या हॉस्टेलमधल्या ज्या फॅमिली त्यांच्यावर अतिशय दुःखाचा डोंगर केलेला आहे. मला असं वाटतं आता त्यांना आधार देणं आणि त्यांना साथ देणं. त्यांचे गेलेले लोक तर आपण आणू शकत नाही. त्यांना जीव द्यायचं काम ही आपली मोठी जबाबदारी आहे. भाजप आणि काँग्रेसने पुढचे 3 दिवस सगळे कार्यक्रम रद्द केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर आम्ही शॉकमध्ये आहोत. त्यामुळे अनबिलिव्हेबल आम्ही त्याच्यातूनच रिकवर होतो आणि साजरं करण्याचं अर्थ काही नाही.